अर्थशास्त्राशी परिचय सांगा पाहू. रोजचा आहार, नाश्ता, जेवण इत्यादीसाठी अंदाजे खर्च ₹6,000 येतो. पोशाखाचे 2 संच विकत घेण्यासाठी अंदाजे खर्च ₹2,000 येतो. शालेय साहित्य विकत घेण्यासाठी अंदाजे खर्च ₹500 येतो. वैद्यकीय खर्च ₹450 येतो. मनोरंजनासाठी ₹500 लागतात. मोबाईल देयकासाठी ₹1,000. फळे, भाजी इत्यादी विकत घेण्यासाठी ₹1,000. सार्वजनिक प्रवास खर्च बस, रेल्वे, रिक्षा इत्यादीसाठी ₹2,600. वीज देयक ₹1,500. पर्यटनासाठी ₹4,000 आणि बँकेच्या हप्त्यासाठी ₹3,000. असे एका महिन्यामध्ये एकूण ₹22,550 लागतात. समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरील प्रमाणे ₹22,550 आहे आणि मासिक उत्पन्न ₹20,000 आहे. तुमचे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी तुम्ही या महिन्यात वरीलपैकी कोणत्या बाबींना प्राधान्यक्रम द्याल ते ठरवा. तुमच्या प्राधान्यक्रमानुसार वरील तक्ता खर्चासहित पुन्हा लिहा व वर्गात चर्चा करा. भौगोलिक स्पष्टीकरण. वरील कृतीच्या चर्चेतून तुमच्या असे लक्षात येईल की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. अर्थशास्त्र ही संज्ञा इकॉनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे समजते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा म्हणजेच हाव आणि मर्यादित, दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावांचे, शहरांचे, राज्यांचे, देशाचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजेच अर्थव्यवस्था होय. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. खालील तक्ता पहा. अर्थव्यवस्थेचे प्रकार. पहिला प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. दुसरा प्रकार समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ चीन, रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. तिसरा प्रकार मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. उदाहरणार्थ भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे.
अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन सामुग्री, राजकीय सार्वभौमत्व, व्यवसाय इत्यादी. हे नेहमी लक्षात ठेवा. अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माहित आहे का तुम्हाला? ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांच्या राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन्स या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली आहे. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो व गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. अर्थव्यवस्थेची कार्ये. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असते, तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये ठरलेली असतात. अर्थव्यवस्थेची काही कार्ये पुढील प्रमाणे आहेत. कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे, उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे, भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे, उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. अशा प्रकारे अमर्याद गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जातो. पहा बरे जमते का? समजा तुम्ही कृषीप्रधान देशाचे अर्थमंत्री आहात. देशाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्यक्रम देऊन किमान 5 कलमी कार्यक्रम आखा.